लाडक्या बहिणीत पैसे येतात का नाही? येते. बर बर बर. लाडक्या बहिणीत पैसे मग येतात म्हणजे मग काय बीजेपीला मतदान काय? आज तागायत 30-40 वर्षात आमच्या गावातले रोड वगैरे झाले नव्हते. सगळे आमदार साहेबाच्या माध्यमातून रोड आमच्या गल्लीतले वगैरे गावातले सगळे झाले. त्या माध्यमात आमदार साहेबांनी चांगले नेतृत्व दिले, कामं होतील अशी आशा आहे. जे सत्तेमध्ये कोण आहे त्याच्या पाठीमागे गेलं पाहिजे. कारण आपण विरोध पार्टीच्या उमेदवाराला जर निवडून दिलं तर जे काय भविष्यामध्ये निधी येणार आहे तो निधी आपला मिळणार नाही. त्यासाठी वरल्या लेवलला आपण बघायचं. इथला आमदार भाजपचा आहे, राज्यामध्ये सत्ता आहे. नमस्कार, लोकनामा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. आपण सध्या बोशे गटातील सलगर बुद्रुक ह्या गावात आहे. येथील दोन उमेदवार आहेत. एका बाजूला प्रदीप खांडेकर आहेत व दुसऱ्या बाजूला बसवराज पाटील आहे. तर आपण सध्या सलगर बुद्रुक या गावात कोणाची हवा आहे, कोणाला मतदान जास्त होईल याचा कल बघूया जनतेकडून आपण. नमस्ते. नमस्ते. काय नाव? भीमाबाई पांडुरंग गाडगे, कुठलं गाव? भाऊची. बर बर. सध्या निवडणूक लागली आहे लागू जिल्हा दे. परिषदची. लाडक्या बहिणीत पैसे येतात का नाही? येते. बर बर बर. मग लाडक्या बहिणीत पैसे मग येतात म्हणजे मग काय बीजेपीला मतदान काय? तुम्हालाच टाकायचं. तुम्ही कॅमेरा आहे. बघू द्या की मग त्याला काय. भाजपवर पोचाय का म्हणते? बीजेपीला मतदान करणार? नाव? माझं नाव प्रभू वडजे, बर. कुठलं गाव? माझं गाव लवंगी. बर. काय जिल्हा परिषद लागली आहे, काय वातावरण? जिल्हा परिषद लागलंय की निवडणुका. काय कोणाची हवा आहे काय? कोणाची हवा म्हणण्यापेक्षा आपण काय करायचं, जे सत्तेमध्ये कोण आहे हां हां. त्याच्या पाठीमागे गेलं पाहिजे. कारण आपण विरोध पार्टीच्या उमेदवाराला जर निवडून दिलं तर जे काय भविष्यामध्ये निधी येणार आहे तो निधी आपला मिळणार नाही. त्यासाठी वरल्या लेवलला आपण बघायचं. इथला आमदार भाजपचा आहे, राज्यामध्ये सत्ता ही आमदारची आहे, BJPचे आहे. त्यामुळं जो कोणी सत्तेच्या मागं जाईल त्याचा विकास नक्की होणार आहे गाव लेवलला. आणि त्यासाठी काम करण्यासाठी निधी पण भरपूर मिळू शकतो आहे. म्हणजे बीजेपीचा उमेदवार निवडून देणार तुम्ही? हा, येणार. आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावात निधी दिलेला आहे. शाळा, आरोग्य विभाग, पुन्हा रोड, रस्ते. ह्यामुळं खांडेकर साहेबांना इथून बहुमतात निवडून दिलं पाहिजे. आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून पाणी, अजून म्हणजे रोड, प्रत्येक ह्याच्यातून आमदार साहेबांनी निधी भरपूर दिलेला आहे. त्यामुळं खांडेकर साहेबांना भरपूर मतांनी निवडून द्यायला काय हरकत नाही. खांडेकर यांच्यावर आरोप केला जातो की बाहेरील उमेदवार. नाही तसं काय नाही. तसं काय म्हणजे बाहेर म्हणजे आपल्या ह्याच्यातलाच आहे, आपल्या तालुक्यातलाच उमेदवार आहे. त्यामुळे बाहेर म्हणण्याचा काही संबंधच येत नाही. खांडेकर साहेब सभापती असताना काय कामं केलीत का त्यांनी? हो, खांडेकर साहेबांनी कामं भरपूर केली तिकडं. काय खांडेकर साहेबांनी आरोग्य विभागासाठी ते झटले आहेत, शाळेसाठी त्यांनी निधी दिला आहे. आणखीन तळागाळापर्यंत त्यांनी म्हणजे प्रत्येकाला कुठली योजना त्यांनी राबवलेली आहे. मावशी नमस्कार. हा, नमस्ते. जय सद्गुरू, जय सद्गुरू. आपल्या भागात निवडणुका लागली त्या, काय सांगाल? लागू द्या की, येतील की जे उभारलेत ते. कोण उभारले? आपले खांडेकर साहेब निवडून येतील? हो, 100%. आणि विरोधी कोण माहिती आहे त्यांच्या? कोण आहे? पाटील. आता आपली तर बाजू निवडून येईल, दुसऱ्याला नाही होय म्हणायचं नाही. पाटीलचं काय काम नाही काय? आता ते बोलायचं नाही. आमदार साहेबांचं काय काम? आमदार साहेबांचं काम सगळं झालेलं आहे. ओके, आपल्या भागात सगळी सोय झालेली आहे. इमेची सोय झालेली आहे, पाण्याची सोय झालेली आहे, रोडची झालेली आहे. सरकार आपलं सगळ्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे, सगळी कामं केलेली आहेत. नमस्कार, मी तानाजी जाधव, ग्रामपंचायत सलगर बुद्रुकचा माजी सरपंच आहे. या भागात आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे. आमच्या भारतीय जनता पक्षाकडून जे उमेदवार आहेत प्रदीप खांडेकर, त्यांचं पारडं या ठिकाणी जड वाटतं आहे. कारण त्यांच्या पाठीमागं आमदार साहेबाचा हात आहे. आणि आमदार साहेबांनी या 4 वर्षात या भागातील रस्ते असू द्या, विजेची समस्या असू द्या, पाणी असू द्या किंवा अन्य समस्या असू द्या, त्यासाठी अतिशय चांगला निधी देऊन काम पूर्ण केलेलं आहे. आणि सभापती साहेबांसुद्धा काम अतिशय चांगलं आहे. त्यामुळे या भागातून 100% सभापती साहेब या भागातून लीड घेऊन 100% निवडून येतील असा विश्वास मला वाटतो. खांडेकर यांच्यावर आरोप केला जातो की बाहेरील उमेदवार यावर आपण कसं बघता? बाहेरील आतील असा हा विषय नाही. आम्हाला फक्त विकास पाहिजे. आणि आपण बघतोय की विकास जर करायचा असेल तर केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवाभाऊ आहेत, आपला स्थानिक आमदार इथले समाधानदादा आहेत. त्यामुळं इथला जर स्थानिक गटाचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी सत्तेतील माणूसच गरजेचा आहे. विरोधी पक्षातील माणूस जर निवडून आला
तर चालू कामं बंद पडतील आणि जनतेला ही कामं बंद पडायची नाहीत. जनता नक्कीच विकासाच्या दिशेने या ठिकाणी प्रदीप खांडेकर यांच्या बाजूने राहील असा विश्वास मला वाटतोय. खांडेकर यांच्या विरोधात बसवराज पाटील यांची उमेदवारी आहे. काय सांगाल, त्यांचं काय काम झालं आहे का? त्यांनी काय इथं भागात काय काम केलं आहे का? तो काम करण्यासाठी माणूस किती ॲक्टिव्ह आहे यापेक्षा सत्ता गरजेची असते. सत्तेशिवाय आपण पूर्वी एक ग्रामीण भागात म्हण आहे, सत्तेपुढं शानपणं चालत नाही. आता आपण लोकसभेचं गेल्या 1.5 वर्षापूर्वी बघितलं आहे, आपल्या प्रणिताई निवडून आल्या, परंतु त्यांना फक्त खासदार फंडाशिवाय DPDC नियोजन मंडळामधून असू द्या किंवा कशामध्ये 1 रुपयाचा निधी विरोधी पक्षाच्या खासदार म्हणून दिला जात नाही. त्यामुळं इथले आमचे जे प्रश्न आहेत ते रखडलेले आहेत. त्यामुळं इथली जनता सुज्ञ आहे. जनतेला आम्हाला विकास पाहिजे, यासाठी विकासासाठी आम्ही सत्तेच्या बाजूने कौल देणार आहोत. जिल्हा परिषद निवडणुका लागली त्या, काय सांगचाल, काय भागात तुमच्या भागात कोणाही हवा आहे? आता सध्या तर आता इकडं तर चर्चा बसू पाटलाच आहे. बरं, बसू पाटलाचं काय काम, त्याने गोरगरिबांचं जनताच काम करतात असं काय नाही. काय एखादं उदाहरण द्या आम्हाला. उदाहरण म्हणजे कधी एखाद्याला पैसे लागणार असेल, तिकडचे तिकडे देणे, परत मागत नाहीत, काय नाही, तर असं बरेच झालेले आहेत. असं लग्नाला म्हणा, कुठल्याही कार्यक्रमाला म्हणा देऊ शकतात त्यांनी. असं जिल्हा परिषद निवडणुका लागल्या तर काय माहिती आहे का या संदर्भात? हो लागली ती. कोण उभारले, प्रदीप खांडेकर आहेत, काय त्यांचं काम, परत कांबळे आहेत आपले. काय काम त्यांचं? काम म्हणजे चांगला माणूस आहे बरं, आणि आमदार साहेबांनी त्यांना या भागातून उमेदवारी दिली आहे भोसे गटातून. त्यामुळे व्यक्तिमत्वही चांगलं आहे आणि कामं बी होतील ते. तुम्ही तरुण म्हणून काय आव्हान कराल सगळ्याला? सगळ्यांना म्हणजे प्रदीप खांडेकर यांच्या पाठीमागं उभारण्यासाठी आम्ही आवाहन करू, कारण आमदार साहेबांचं काम चांगलं आहे या तालुक्यामध्ये, पंढरपूरला बी आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये, आणि इथून पुढची बी कामं होतील. आज तागायत 30-40 वर्षात आमच्या गावातले रोड वगैरे झाले नव्हते. सगळे आमदार साहेबाच्या माध्यमातून रोड आमच्या गल्लीतले वगैरे गावातले सगळे झालेत. त्या माध्यमात आमदार साहेबांनी चांगलं नेतृत्व दिले, कामं होतील अशी आशा आहे. नमस्कार. काय नाव? फुलाबाई रामचंद्र चव्हाण, मंगळवेढा. बरं, कुठलं गाव? मंगळवेढा. बरं बरं बरं. लाडक्या बहिणीत पैसे मिळतात का? मिळते आता. बरं बरं बरं. सध्या निवडणूक लागली आहे, काय कुणाला मतदान करणार? समाधान अवताडे. आमदार साहेबाचे उमेदवार आहे त्याला मतदान करणार? हां. बरं बरं, चालते चालते.